सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या होळी आहे आणि शिवाय पौर्णिमा सुद्धा आहे। ह्याला हुताशनी पौर्णिमा सांगतात आणि त्याच दिवशी आपला होळीचा आपण उत्सव साजरा करत असतो। हा होळीचा सण आपण उद्या संध्याकाळी साजरा करणार म्हणजे रात्री साजरा करणार असतो। परंतु आपल्याला जर का सत्यनारायण करायचं असेल, प्रत्येक महिन्याचं आपण सत्यनारायण करतो, तर उद्या संध्याकाळी प्रदोष काळात हा तुम्हाला सत्यनारायण घरात करून घ्यायचं आहे। आता आपल्याला आपण पौर्णिमेच्या दिवशी बघा माता लक्ष्मीची तर खूप सारी सेवा करत असतो। कारण बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूची पूजा करतो। आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी, माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी आपण बरेचसे उपाय आणि सेवा करत असतो। आपल्याला अंधारातून प्रकाशात कडे नेण्याचं काम हा दिवा करत असतो आणि उद्या हाच दिवा आपल्याला अशा ठिकाणी लावायचा आहे की ज्याने आपल्या घरात जर का अंधकार, म्हणजे असं म्हटलं जातं की जिथे माता लक्ष्मी स्थिर नसेल तिथे अंधकार सारखा असतो। म्हणजे काय तर त्या घरात अगदी उत्साह नसतो, सर्व लोकांना खूप संकट येत असतात। तर ह्या संकटांना दूर करण्यासाठी आपल्याला एक असा दिवा लावायचा आहे। हा दिवा कोणी आणि कसा आणि कधी लावायचा आहे अगदी सर्व माहिती ह्या व्हिडिओत आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा। तर उद्या संध्याकाळच्या वेळेला बघा, संध्याकाळच्या वेळेला आपल्याला जर का तुम्ही कामाला जात असेल तर संध्याकाळच्या वेळेला करायचा आणि जर का तुम्ही घरातच असाल गृहिणी तर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे। आता हा उपाय सकाळीच करायचा आहे, परंतु ह्याला दिवा कुठला वापरायचा, तर हा दिवा आपल्याला जो आपल्याकडे दिवाळीचा दिवा म्हणजे मातीचा जो दिवा आहे तो घेतला तरीही चालेल आणि नसेलच तर तुम्ही घरात कणकेचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल। ह्या दिव्यात आपल्याला राईच्या तेलाचा वापर करायचा आहे, शिवाय एक कापसाची ज्योत लागणार आहे, चिमूटभर काळे तीळ लागणार आहेत, एक आपल्याला त्यात बताशा लागणार आहे, जो बताशा मार्केटमध्ये अवेलेबल आहे। उद्याच्या दिवशी त्याला खूप महत्व असतं आणि माता लक्ष्मीला तो बताशा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हा बताशा सुद्धा लागणार आहे। तुम्हाला नाहीच मिळाला तर तुम्ही चिमूटभर साखर घातली ह्या दिव्यात तरीही चालेल। हा दिवा कणकेचा तयार करून घ्यायचा आहे आपल्या देवघराच्या समोर। जर का सुतक विटाळ असेल हा दिवा तुम्हाला भरता येणार नाही, हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। हा दिवा प्रज्वलित करत असताना ह्याच्यात आपल्याला एक वात तयार करून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात मोहरीचं तेल घालायचं आहे। जर का पूर्ण दिवस हा दिवा प्रज्वलित ठेवायचा असेल तर दिवा थोडासा मोठा करा आणि जास्त भरा। ह्यात चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत आणि एक बताशा घालायचा आहे, एक तुकडा छोटासा घातला तरीही चालेल। हा दिवा व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचा आपल्या देवघराच्या समोर। त्यानंतर हा जो दिवा आहे, जर का तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये असाल तर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर अगदी छोटीशी कुठे जागा असेल जिथे कोणी भाजणार नाही, कोणी त्याला इथे इकडच्या तिकडे करणार नाही, याची काळजी घेऊन आपल्याला दिवा व्यवस्थित लावायचा आहे। हा दिवा उंबरठ्याच्या बाहेरच लावायचा आहे आणि जर का तुम्ही गावी आपल्या घरी राहत असाल तर मात्र ओटीवर राज्य आपलाच असतो, त्यामुळे आपल्या ओटीवर जिथे कुठे छान जागा असेल छोटीशी तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा। हा दिवा प्रज्वलित करत असताना खाली थोडीशी रांगोळी किंवा एखादी डिश घेतली तरीही चालेल, कारण दिव्याला आसन हे नेहमी द्यावं, किंवा फुलांच्या थोड्याशा पाकळ्या घातल्या तरीही चालतील। त्यानंतर ह्या दिव्याकडे पाहून आपल्याला ओम होलिका नम, ओम होलिकाय नम या मंत्राचा जप 108 वेळेला करायचा आहे। फ्लॅट सिस्टम मध्ये असाल तर 108 वेळेला उभे राहून म्हटलं तरीही चालेल नमस्कार करून। आणि जर का तुम्ही घरी गावी राहत असाल तर तुम्ही तिथे बसून अगदी शांतरित्या केला तरीही चालेल। त्यानंतर नमस्कार करायचा आणि म्हणायचं की ह्या आपल्या घरात जे पण कुठले संकट आहेत, निगेटिव्हिटी जी पण कुठली आहे ती दूर जाऊ द्या, घरात भरभराट येऊ द्या, त्यासाठी हा मी उपाय केलेला आहे असं नमस्कार करून आणि आतमध्ये जायचं। पूर्ण दिवस हा दिवा तिथेच ठेवायचा आणि संध्याकाळी ज्या वेळेला बघा होलिका दहन होईल त्यावेळेला हा दिवा तुम्हाला हळूच त्या होलिका दहनात अर्पण करायचा आहे। आणि आता दुसरी गोष्ट, ज्या बायका कोणी जॉब साठी बाहेर जात असतील, सकाळी दिवा तेवत ठेवता आला नाही तर ह्यांनी संध्याकाळी प्रदोष काळात हा दिवा तेवत ठेवायचा। थोडंसंच तेल घाला, त्यानंतर लगेच होलिका दहन असतं आणि त्यानंतर हा दिवा तिथे नेऊन अर्पण करा। तर हा उपाय नक्की करा माता लक्ष्मीसाठी, ही पूजा हा उपाय नक्की करा। तर याचा छोटासा उपाय किंवा छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।